बिग बॉस मराठीच्या घरात एका स्पर्धकाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. टिकटॉक स्टार म्हणून कार्यरत असणारा सूरज चव्हाण. टिकटॉक बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर रील व्हिडिओ बनवत त्याने आपली ओळख वाढू दिली. टिकटॉकच्या दुनियेत सूरज चव्हाण हा प्रसिद्ध रील स्टारपैकी एक होता. सोशल मीडियावर सूरज चव्हाणचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. असाच हा सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीच्या घरात खेळताना दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून सूरज चव्हाणला भरभरून पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळी ही सूरजला पाठिंबा देताना दिसतात. एका खेडेगावातून आलेला सूरजला या झगमगत्या दुनियेत वावरताना पाहून सगळ्यांनाच आनंद होतोय. सुरुवातीला गेम कळत नसला तरी माणसं ओळखायला हा सूरज त्याच्या स्वभावामुळे, त्याच्या वागण्यामुळे, चालण्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून शकला. रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर सूरजचं भरभरून कौतुक केलेलं पाहायला मिळालं. भाऊंच्या धक्क्यावर प्रत्येक आठवड्यात सूरजला योग्य तो न्याय मिळतो. सध्या बी टीममधून सूरज उत्तम खेळ खेळताना दिसतोय. यावेळी डीपी दादा, अंकिता, अभिजित सगळे स्पर्धक सूरजला सांभाळून घेत त्याला गेम समजावून सांगत असतात. लिहिता वाचता न येणारा सूरज बिग बॉस मराठीच्या घरात ज्येष्ठ कलाकार मंडळीसह वावरताना दिसतोय आणि ही नक्कीच त्याच्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गावाकडून आलेला सूरज कोणत्या लक्झरी गोष्टीची सवय नाहीये, त्यामुळे तो जसा आहे तसाच बिग बॉसच्या घरात वावरताना दिसतोय. अशातच बिग बॉसने यांनी नुकतंच स्पर्धकांना असं सांगितलं की ज्यांच्याकडे सर्वात जास्त कॉईन्स आहेत त्या कोणत्याही स्पर्धक ते कॉईन्स वापरून एखादा लक्झरी पदार्थ विकत घेऊ शकतात. ही संधी मी त्याच्यासाठी उपलब्ध करून देतोय. यावर सगळेजण सूरजकडे सगळ्यात जास्त कॉईन्स असल्याने सांगतात आणि सूरजला त्या पदार्थापैकी एखादा पदार्थ हवा असल्यास तो विकत घेऊ शकतो असं सांगतात. समोर आलेल्या टीव्हीवर केक, बिर्याणी आणि पिझ्झा असे 3 पदार्थ असतात आणि यातील पदार्थापैकी एखादा पदार्थ सूरज विकत घेऊ शकतो. मात्र सूरजने यापैकी कोणताही पदार्थ विकत घेण्यास मनाई केली. कारण तो म्हटला, मला हे असलं काही आवडत नाहीये. मी जिथे जातो ना ओपनिंगला, तिथे असले माझे चाहता वर्ग खूप देतात, पण मी ते खात नाही. मी खातो ती बाजरीची भाकर आणि ज्वारीची भाकर. त्यांनी तसेच बिग बॉसकडेही अपेक्षा केली